फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आत्ता वाजले 7. मी आहे चायलावर आणि माझं झालेलं आहे चाय. आज काय स्पेशल? आज असं स्पेशल की मला हे सगळं साहित्य दिसल्यावर लक्षात आलं की आज काहीतरी आपण आजीच्या स्टाईलचं स्पेशल केलं पाहिजे. काय तुम्ही डाळ वांगा खाल्लेला आहे? अरे याचंही इन्व्हेन्शन माझ्या आजीच्या काळातल्या कंबाईन फॅमिलीमध्ये करणाऱ्या ॲडजस्टमेंटमुळे झालेलं आहे. यस, ऑफकोर्स त्यावेळेस होती कंबाईन फॅमिली आणि एवढे लोक, तेवढी भाजी क्वांटिटीमध्ये लागायची आणि मग कसं काय ॲडजस्ट करायचं आणि एक नवीन इन्व्हेन्शन, नवीन रेसिपी तयार व्हायची. तशीच ही रेसिपी तयार झाली. जर तुम्हाला रेसिपी पाहायची आहे तर लेट्स गो. बनवणार आहे डाळ वांग. त्यासाठी आपण घेतली आहे तुरीची डाळ 2 वाटी आणि हे सगळं धुतलेलं साहित्य. आता याला सगळं कापून आपल्याला या धुतलेल्या डाळ धुवून घेतल्यावरती याच्यामध्ये टाकून ते बॉईल करायला कुकरमध्ये मांडायचं आहे. चला तर आपण हे सगळं कापकूप करून सगळ्या या वस्तू या डाळीमध्ये धुतल्यानंतर घालायचे आहे आणि मग बॉईल करायला कुकरमध्ये मांडूया. डाळ पाणी घालून ठेवलं आहे त्याच्यामध्ये. आता आपल्याला याच्यामध्ये पालक आणि डाळ वांग म्हटल्यावरती त्याच्यामध्ये वांगी तर येणारच ऑब्व्हियसली. अशा पद्धतीने आपण वांग्याचे जे छोटे छोटे काप करून घेतलेले, छोटे छोटेच करायचे, त्यांनी लवकर गळतील आणि ते स्मॅश होऊन जातील. आणि बियाचेच वांगे पाहिजे, बिकॉज जेव्हा त्याच्या बिया निघतील त्या डाळीमध्ये तर ते अशा दिसतात आणि दिसायला खूप सुरेख दिसतात. हे आपण असं हे साहित्य कापून घेतलेलं आहे. वांगे, त्यानंतर टमॅटो, मिरची आणि लसूण. आणि ज्यावेळेस आपण ह्याला फोडणी देऊ त्यावेळेस आपण त्याला एक्स्ट्रा आणखी टमाटर घालूया. तर या डाळीमध्ये आता हे सगळं आपल्याला साहित्य घालायचं आहे आणि बॉइलिंगसाठी कुकरमध्ये मांडून द्यायचं आहे. वांग मी घोळून घेतलेलं आहे, बॉईल झालं होतं ते. असे दाणे दिसले पाहिजे आपल्या वांग्याचे, मग ते खूप सुंदर दिसतात दिसायलाही आणि टेस्टी पण.
मग कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, फॉलो करायला विसरू नका आणि रेसिपी ट्राय करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.